हॅलो एव्हरीवन, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय राज्यसेवा 2021चे जिओग्राफी या विषयाचे PYQ. या अगोदर पण आपण बरेच एक्झामचे PYQ कवर केलेले आहेत, जे आपण सब्जेक्ट वाईज प्लेलिस्ट बनवलेली आहे की जे तुम्ही आपल्या यशस्वी शाळेच्या चॅनलवर बघू शकतात. तर सुरू करूया आजच्या सेशन सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यशस्वी शाळेच्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला मग सुरू करूया जिओग्राफीचे PYQ 2021 राज्यसेवाचे. समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होतात? तर आपल्याला काय विचारलं आहे? समुद्र किनाऱ्यावरील लाटा म्हणजे पाणी, म्हणजे वॉटरच्या अपक्षयामुळे, वॉटरच्या लँडफॉर्म कोस्टल एरियामध्ये वेव्ह इरोजनमुळे, अपक्षय म्हणजे इरोजनमुळे कुठले लँडफॉर्म तयार होतात? तर आपल्याला इथे माहितीच आहे, वाळूचे दांडे. म्हणजे इथे हा आपण एलिमिनेट करू शकतो की वाळू आणि खांजण. इथे पण वाळू येते आहे आणि खांजण येते आहे की जे वाऱ्याच्या अपक्षयामुळे तयार झालेले भूरूपे आहेत. आणि हे पण खांजण की हे पण आपण एलिमिनेट करू शकतो. तर आपला शॉर्ट उत्तर आलेलं आहे की समुद्रकडा, आखात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा आणि समुद्र तटीय स्तंभ. आपला आन्सर आहे 1. तर आपण बघूया, खालीलपैकी शहरांचा कोणत्या समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेलेला आहे? तर आपल्याला माहितीच आहे, वरती येतं दिल्ली, आग्रा, कोलकाता, इथे येतं चेन्नई आणि मुंबईला पण ते कवर करतं आहे आणि बँगलोरला पण ते कवर करतं. आणि हा चतुर्भुज इतका मेन शहरामधून तो जातो. तर आपलं आन्सर आहे 2, बँगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा. पुढे जाऊया. इथे आपल्याला जोड्याजोड प्रश्न विचारला गेलेला आहे. वाऱ्याचे नाव विचारले गेलेले आहे आणि प्रदेश दिलेले आहे. तर सहारा वाळवंटामध्ये वाऱ्याला म्हणतात खामसीन. तसंच ग्रीसमध्ये म्हणतात सिरिक्को, इराणमध्ये म्हणतात सेमून आणि आल्प्समध्ये म्हणतात फॉन. आपल्याला याच्यामधून 1-2 प्रदेश तरी लक्षात राहिले तरी आपण याच्यावर जोडवू शकतो. जसं आल्प्स आपल्याला जनरली माहिती असतं की आल्प्समध्ये फॉन आणि इराणमध्ये सेमून असतं. तर त्या आधारे आपला आन्सर येतोय 2. पुढे बघूया, काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पंजाल पर्वतश्रेणीमध्ये मध्ये कुठली श्रेणी आढळते? तर आपलं त्याचं उत्तर आहे झास्कर श्रेणी. याच्यासाठी एक ट्रिक आहे, काला झापी. तर सगळ्यात पहिले येते काराकोरम पर्वतरांग, त्यानंतर येते लडाख, त्यानंतर येतं झास्कर, त्यानंतर बृहद हिमालयाचा मोठा भाग येतो, बृहद हिमालय येतं. त्यानंतर येते पीर पांजाल, त्यानंतर धौलाधार, आणि त्यानंतर येते शिवालिक लास्टमध्ये. तर ही जे शिवालिक, धौलाधार आणि पीर पंजाल हे लघु हिमालय आहे. हे बृहद हिमालय आणि काराकोरम, लडाख आणि झास्कर ह्या पर्वतरांगा या ट्रान्स हिमालयमध्ये येतात. तर काला झापी, धौलाधार आणि शिवालिक. तर काराकोरम आणि पीर पांजालमध्ये झास्कर ही पर्वतश्रेणी येते. ओके, पुढे बघूया आता.
ओके. जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश वर्ष 2012च्या उतरत्या क्रमाने लावा. तर आपण हे असं म्हणू शकतो की हा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, की एवढा अभ्यास तर आपला नसतो. तर याचा आन्सर आहे 3. ओके. पहिला आहे की ज्याच्यात सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे की ते आहे मॉनेको. त्यानंतर आहे बी सिंगापूर. त्यानंतर आहे एफ बहरीन. त्यानंतर आहे सी माल्टा. त्यानंतर आहे ए बांगलादेश आणि ई मॉरिशियस. ओके. पुढे बघूया. इथे आपल्याला पठारांचे प्रकार दिलेले आहे आणि पठारांचे उदाहरण म्हणजे पठारांची नावं दिलेली आहेत. तर आपण बघूया. पर्वतागर पठार की जो आहे बलुचिस्तानचा पठार. पर्वतपदीय पठार की तो आहे कॉलोराडोचा पठार. ज्वालामुखीमुळे तयार झालेला पठार की आहे कोलंबियाचा पठार. आणि हिम नदीच्या कार्यामुळे तयार झालेला पठार आहे की जो आहे ग्रीनलँडचा पठार. तर आपलं उत्तर आहे 3. पुढे बघूया. खनिज तेल उत्पादन संदर्भातील विधाने पहा. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रुमानियाच्या मदतीने उभारला गेला. हे खरं आहे. 1962 साली हा उभारला गेला. आणि नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना हा आसाममध्ये आहे. हे पण खरं आहे. आणि कोयली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर इथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. तर जेव्हा आपल्याला कुठल्या विषयावर माहिती नसते तर तेव्हा आपण ते सर्व विधाने शॉर्ट खरे बरोबर घेऊन जायचे असतात. तर ही एक ट्रिक आहे. तर आपण याच्यामध्ये उत्तर देऊया. ए बी सी तिघही विधाने बरोबर आहेत. ओके. मग आपण आता पुढे बघूया. खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लावा. आपल्या जुना ते नवीन कालखंड असलेला क्रम लावायचा आहे. तर सर्वात जुना क्रम आहे कॅम्ब्रियन कल्प. त्यानंतर आहे कार्बोफेरस कल्प. त्यानंतर आहे पर्मियन कल्प. त्यानंतर आहे ट्रायासिक कल्प आणि त्यानंतर क्वार्टनरी कल्प. आपलं उत्तर आहे 4. आपण एक असं लक्षात ठेवलं की क्वार्टनरी कल्प हे सगळ्यात नवीन कल्प आहे आणि कॅम्ब्रियन कल्प हे सगळ्यात जुनं कल्प आहे. तरी पण आपल्याला आपलं उत्तर भेटत होतं की कॅम्ब्रियनचं सी हे एकच आन्सरमध्ये पुढे दिलेलं आहे. तर कॅम्ब्रियन कल्प हे सर्वात जुनं कल्प आहे, सर्वात पहिलं कल्प आहे. ओके. सर्वात पहिला पिरियड येतो. पण पुढे बघूया. इथे पण आपल्याला जोड्याजुळं प्रश्न विचारला गेला आहे. इथे हिमखंड दिलेले आहे आणि हे ठिकाण दिलेलं आहे. तर हा पण आपण आपला एवढा अभ्यास असणं आपण करू नाही शकत. पण तरी आपण एक आपली ट्रिक लावली तर आपल्याला माहितीच आहे गंगोत्री हे उत्तराखंडमध्ये येतं. आणि आपण ऐकलेलं असतं की सियाचीन हे काश्मीरमध्ये येतं. जनरली आपले जे सोल्जर्स असतात तिकडे, तर आपण न्यूजमध्ये वगैरे बघितलेलं असतं. तर एमध्ये 1, सीमध्ये 3, तसंच आपलं उत्तर येतं आहे 2. रिमो काराकोरम आणि झेमू सिक्कीम. ओके. नेक्स्ट बघूया आता आपण. इथे आपल्याला राष्ट्रीय उद्याने दिलेले आहेत आणि इथे त्याचे राज्य दिलेले आहेत. तर बंदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटकामध्ये आलेलं आहे. केवलादेव हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे. इंद्रावती छत्तीसगड. मानस राष्ट्रीय उद्यान हे आसाममध्ये आलेलं आहे. तर आपला उत्तर येतोय 4. पुढे बघूया. इथे आपल्याला पठार दिलेले आहे, जागतिक पठार, आणि ते कुठल्या खंडामध्ये आलेले आहे ते दिलेलं आहे. तर जनरली आपल्याला माहितीच असतं कोलंबिया हे अमेरिकामध्ये आलेलं आहे. तर ते उत्तर अमेरिका की दक्षिण अमेरिका, तर ते आहे उत्तर अमेरिकामध्ये. त्यानंतर आहे बोहल्विया पठार की जे दक्षिण अमेरिकामध्ये आहे. सेंट्रल मेसिक पठार की जे युरोपमध्ये आहे. आणि युनान पठार की जे आशियामध्ये आहे. तर आपलं उत्तर आहे 3. पुढे बघूया.
जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यातील लोकसंख्या संदर्भात उतरता क्रम लावायचा आहे. तर आपल्याला माहितीच आहे की सर्वात जास्त लोकसंख्याची आपल्याला ट्रिक, मी तुम्हाला इथे एक ट्रिक देते. नगर शहर ठप्प केले. सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे मुंबई उपनगरची. मुंबई उपनगर, त्यानंतर आहे मुंबई शहर, ठप्पनी आहे ठाणे, त्यानंतर आहे पुणे आणि त्यानंतर आहे कोल्हापूर. ओके, तर इथे मुंबई उपनगर दिलेलं नाही आहे, इथे मुंबई शहर पण दिलेलं नाही आहे, ठाणे नाही आहे, तर आपल्याला पुणे हे सर्वात पहिलं घ्यावं लागेल. ओके, आणि त्यानंतर आपल्याला कोल्हापूर घ्यावं लागेल. तर सी नंतर ए आपल्याला उत्तर येतं आहे 4. पुणे, कोल्हापूर, त्यानंतर येतं नागपूर, त्यानंतर येतं जळगाव आणि सोलापूर. ओके, पुढे बघूया. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजाराचे मोठ्या प्रमाणावर करतो उत्पादन? तर आहे किर्लोस्कर. तर किर्लोस्कर. आता आहे आपल्याला नदी विचारलेली, जोड्याजुळं प्रश्न विचारलेला आहे, नदी विचारलेली आहे आणि त्याच्यावरचे धबधबे विचारलेले आहेत. तर आपल्याला तर नदी आपल्याला शॉर्ट माहितीच पाहिजे की त्याच्यावर कुठला धबधबा आहे की ज्याच्याने आपण आपल्या उत्तराकडे पोहोचू शकतो. तर आपल्याला माहितीच आहे कावेरी शिवसमुद्रम, आणि आपल्याला माहिती आहे शरावतीवर जोग धबधबा आहे, नर्मदा नदीवर कपिलधारा आणि घटप्रभावर गोगाव. तर आपलं उत्तर आहे 3. पुढे बघूया. सूर्यमालेतील डॅश ग्रह सूर्यापासून डॅश किमी अंतरावर असून सूर्यभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. तर एवढे कमी दिवस लागणारा आपला फक्त एकच आहे मर्क्युरी, की जो सूर्यापासून 5.8 करोड किलोमीटर अंतरावर आहे. ओके, आपलं उत्तर येतं आहे 2. इथे पुढे पण आपल्याला जुळ्याजुळा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रजाती दिलेल्या आहेत काही, आणि ते कुठल्या प्रकारच्या याच्यावर त्यांचं हे होतं, समावेश होतो, ते आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण बघूया. भारतीय गेंडा, की जो आहे धोकादायक परिस्थितीमध्ये. आशियातील हत्ती, की जे आहे संवेदनशील परिस्थितीमध्ये, की जे लुप्त होण्याच्या संवेदनशील परिस्थितीमध्ये आहे. वाळवंटातील कोल्हा, की जे विरळ आणि क्वचित आहे, म्हणजे ते रेअरली दिसत आहे आपल्याला, खूप कमी आहे. आणि त्यानंतर आहे गुलाबी डोके असलेले बदक, की ते लुप्त झालेले आहे, नष्ट झालेले आहे. तर आपलं उत्तर येतं आहे 2. ओके, तर आपले भूगोलाचे प्रश्न हे संपलेले आहेत. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.